सर्वसामान्य नागरिक रात्रंदिवस मेहनत करून थोडे पैसे जमा करून दागिने खरेदी करतात। अडचणीच्या काळात याच दागिन्यांचा आधार घेऊन बँकांकडून कर्ज घेतलं जातं। बँकांमध्ये आपलं सोनं सुरक्षित राहील असं लोकांना वाटतं। जेव्हा पैसे परत येईल तेव्हा आपण हे दागिने परत मिळवू या आशेनं ते बँकेत सोने तारण ठेवतात। जर घरी दागिने ठेवले तर ती चोरी होण्याची भीती असते। मात्र नांदेडमध्ये ज्या बँकेत सोनं तारण ठेवले त्याच ठिकाणी चोर पाहायला मिळाले। बँकेतील कॅश मॅनेजर आणि सर्व्हिस मॅनेजर यांनी संगनमत करून तब्बल 85,81,000 रुपयांचा आर्थिक अपहार केल्यानं ती शहरभरात खळबळ उडाली आहे। नांदेडमध्ये असं काय घडलंय जे चित्रपटाला लाजवेल? बँकेतीलच कर्मचारी कसे चोर बनलेत या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। नांदेडमध्ये नागरिकांनी SBI शाखेच्या एका बँकेत सोनं तारण ठेवलं होतं। मात्र या सोन्यावर बँक कर्मचाऱ्यांनी डल्ला मारलाय। बँकेतील कॅश मॅनेजर आणि सर्व्हिस मॅनेजर यांनी संगनमत करून तब्बल 85,81,000 रुपयांचा आर्थिक अपहार केल्यानं शहरात खळबळ उडाली आहे। नागरिकांमध्ये सध्या या घटनेनं भीतीचं वातावरण पसरलंय। या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात दोन्ही संशयित बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतील कॅश मॅनेजर आदित्य सेनगावकर आणि सर्व्हिस मॅनेजर जीवन जगदाळे यांनी पदाचा गैरवापर करून हा कट रचलाय। ग्राहकांनी बँकेत कर्ज घेण्यासाठी तारण ठेवलेल्या सोन्याच्या पाकिटांमध्ये या दोघांनी फेरफार केलाय। आरोपींनी बँकांच्या लॉकरमध्ये सुरक्षित असलेल्या ताब्यातील 391.60 ग्रॅम वजनाचे ओरिजिनल सोन्याचे दागिने अत्यंत हुशारीने काढून घेतले। बँक प्रशासन किंवा ऑडिट दरम्यान संशय येऊ नये म्हणून त्यांनी त्या ओरिजिनल सोन्याच्या ऐवजी 414.30 ग्रॅम वजनाचे हुबेहूब दिसणारे बनावट सोने तिथं ठेवून दिले। हा संपूर्ण गैरव्यवहार काही दिवस सुरू होता। मात्र बँकांच्या नियमित तपासणी दरम्यान आणि अंतर्गत ऑडिट दरम्यान सोन्याच्या मूल्यांकनाबाबत आणि पाकिटांमधील फेरफाराबाबत संशय निर्माण झाला। बँक प्रशासनानं तात्काळ या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर अंतर्गत चौकशी सुरू केली। या चौकशीत तारण ठेवलेलं सोनं बनावट असल्याचं आणि मूळ सोनं गायब असल्याचं निष्पन्न झालं। कॅश मॅनेजर सेनगावकर आणि सर्व्हिस मॅनेजर जगदाळे यांनीच पदाचा गैरवापर करून हा कोट्यावधींचा गंडा घातल्याची गोष्टी चौकशीत झाली। या अपहारामुळे बँकेचे 85,81,000 रुपयांचं थेट नुकसान झालं। बँकेची फसवणूक झाल्याचं स्पष्ट होताच बँक प्रशासनाच्या अधिकृत तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ धाव घेत एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। तर या गुन्ह्यातील दुसऱ्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालं असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। वजीराबाद हद्दीमधील डॉक्टर लेन येथे SBI नावाची एक प्रतिष्ठित बँक आहे आणि त्या बँकेच्या अंतर्गत ऑडिटमध्ये इंटरनल ऑडिटमध्ये दिनांक 18/5/2026 रोजी एक गोष्ट निदर्शनास आली की लोकांनी कर्जाच्या बदल्यात तारण म्हणून ठेवलं सोनं त्यामध्ये काही ग्राहकांच्या यातलं सोनं कमी आहे म्हणून त्यांनी संपूर्ण 149 खातेदारांच्या सोन्याची तपासणी केली। तर त्यामध्ये 8 खातेदारांच्या सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर अपहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं। एकूण 800 ग्राम त्यापैकी 400 ग्राम जवळपास सोनं हे काढून घेण्यात आलं आहे, म्हणजे कमी आहे, आणि 400 ग्राम जवळपास सोनं हे बनावट सोनं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। आणि ही ज्यांच्याकडे कस्टडी होती असे त्या ठिकाणचे 2 कॅश मॅनेजर आणि त्याचा सहकारी जीवन जगदाळे आणि आदित्य शेनगावकर ह्या दोघांच्याही कस्टडीमध्ये हे सोनं होतं। त्यांच्या माध्यमातून हा अपहार झालेला आहे। त्या प्रकरणी बँकेचे मॅनेजर शाखा व्यवस्थापक राजीव कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 253/2026 कलम 316(5) आणि 318(4) भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे। त्यापैकी एक आरोपी अटक करण्यात आला आहे आणि पूर्ण चैन निष्पन्न करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। बरं साहेब, हे नेमकं यांनी किती तोळे सोनं कुठं विकलेलं आहे या दोघांनी आणि यांचा काय उद्देश काय होता? तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे। रात्रीत गुन्हा दाखल झाला आहे आणि सकाळी आरोपी अटक केला आहे। त्याला 4 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। त्याची कस्टडी इंट्रोगेशनमधून डिटेल्स प्राप्त होतील। बरं, की एक्झॅक्ट सोनं किती होतं? एक्झॅक्ट सोनं जवळपास 800 ग्रॅम म्हणजे 80 तोळे। त्यांनी दिलेली रक्कम ही 85 लाख रुपये, 85,81,597 रुपये एवढी रक्कम आहे। पकडलेला आरोपी या बँकेत कोण्या पदावर होता? पकडलेला आरोपी हा त्याच्या कस्टडीमध्ये सोनं होतं आणि तो कॅश मॅनेजर आहे। दुसरा आरोपी फरार आहे, तो सध्या मिसिंग आहे। तिथे डिटेल्स हस्तगत करून पकडण्याचा प्रयत्न करतो।
ज्यांच्यावर सुरक्षिततेची जबाबदारी होती त्यांनीच विश्वासघात केल्यामुळं बँकेच्या ग्राहकांमध्ये चिंतेचं आणि संतापाचं वातावरण आहे. मात्र बँक प्रशासनानं ग्राहकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं असून अंतर्गत यंत्रणा मजबूत असल्यामुळेच हा गुन्हा पकडता आल्याचं स्पष्ट केलंय. या प्रकरणाचा पुढील तपास वजिराबाद पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.